नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात फेलिंग टेस्ट. ठीक आहे. आता फेलिंग रिएजन काय असतो, कुठल्या फंक्शन ग्रुपसाठी पॉझिटिव्ह देतो, हे सगळं आपण बघूयात. ह्यामध्ये डायरेक्टली स्टार्ट करूयात आपण. बघा, ह्याच्यामध्ये जे काय तुमचं सोल्युशन असतं, फेलिंग रिएजंट हा 2 सोल्युशनपासून बनलेला असतो. ठीक आहे. त्यामध्ये सोल्युशन एक असणार. सोल्युशन ए कुठला असेल बघा, सोल्युशन ए ॲक्वियस सोल्युशन ऑफ CuSO4. ठीक आहे, हे झालं सोल्युशन ए. त्यानंतर दुसरं सोल्युशन बी कुठलं असतं बघा, सोल्युशन बी सोडियम पोटॅशियम टार्टारेट असणार आहे. सोडियम पोटॅशियम टार्टारेट किंवा ह्यालाच आपण रोचेल सॉल्ट पण म्हणतो बरं का, रोचेल सॉल्ट पण म्हणणार आहे. ठीक आहे. आणि हे जे सोल्युशन असणार आहे, हे सोल्युशन कुठलं मीडियममध्ये असेल बघा, बेसिक मीडियममध्ये असेल. ठीक आहे, बेसिक मीडियममध्ये. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशन ए आणि सोल्युशन बीला मिक्स केल्यानंतर तुमचं काय भेटणार आहे, फेलिंग रिएजन भेटणार आहे. ठीक. आता बघा कसं मिक्स करायचं किंवा काय होतं बघा. तर काय करा बघा, जे काही तुमचं सोल्युशन ए आहे CuSO4 ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायची, जे काय बेसिक सोल्युशन आहे 2 मोल NaOH सोबत जर केलात तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा बरं, CuOH टॉईस आणि प्लस काय असणार आहे सांगा, Na2SO4 असेल. बरोबर आहे. हे जे काय तुमचा CuOH टॉईस बनलेला आहे, ह्याला आपण काय म्हणूयात, क्युप्रिक हायड्रॉक्साईड म्हणायचं. काय म्हणायचं आहे, क्युप्रिक हायड्रॉक्साईड. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही क्युप्रिक हायड्रॉक्साईड आहे ह्याची रिॲक्शन तुम्हाला रोचेल सॉल्ट सोबत करायचं आहे. आता रोचेल सॉल्टचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. ठीक आहे, मी हे रफ करतो, रफ करून बरं ठीक आहे, तर खाली हे लिहून घेऊयात आपण खालीच. काय करायचं बघा, हे CuOH टॉईस ह्याची रिॲक्शन रोचेल सॉल्ट सोबत करायचं आहे. रोचेल सॉल्टचं स्ट्रक्चर बघा कसं असतं, CHCOONA किंवा COO मायनस Na प्लस. अगेन या ठिकाणी असेल CH COO मायनस आणि K प्लस. या ठिकाणी असेल एक OH, या ठिकाणी एक असेल OH. ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, रोचेल सॉल्ट म्हणत असतो. ठीक आहे, रोचेल सॉल्ट. तर ह्याचे आणि ह्याचे ज्यावेळेस तुम्ही रिॲक्शन करता त्यावेळेस एक कॉम्प्लेक्स भेटतो बघा, कॉम्प्लेक्स, आणि त्या कॉम्प्लेक्सचा कलर ब्ल्यू असतो. ठीक आहे. बघा कुठला कॉम्प्लेक्स भेटणार आहे, Cu या ठिकाणी ऑक्सिजन, या ठिकाणी ऑक्सिजन, या ठिकाणी असेल CH COONA, या ठिकाणी असेल CH COON पोटॅशियम. ठीक आहे. हा जो काही कॉम्प्लेक्स बनलेला आहे, ह्या कॉम्प्लेक्सचा कलर कुठला असेल बघा, एक ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स असणार आहे बरं का, ब्ल्यू कलर्ड कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता तुम्हाला हा तुमचा काय म्हणून काम करणार आहे, फेलिंग रिएजन म्हणून काम करणार आहे. तर लक्षात ठेवा, फेलिंग रिएजन कशा कशापासून बनतं हे लक्षात ठेवायचं बरं का. आजकाल एक्झाममध्ये विचारतात नीट आणि जेमध्ये की सोल्युशन ए कुठलं असतं, सोल्युशन बी कुठलं असतं ते. ठीक आहे. तर आता हे जे काही ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स आहे किंवा ब्ल्यू कलर सोल्युशन जे आहे ह्याच्यावरती काय, आता हे कशावरती टाकल्यानंतर काय भेटतं हे आपण बघूयात. ठीक आहे, चला. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय स्टेटमेंट लिहून देतो. ठीक आहे, काय सेंटेन्स लिहून देतो, महत्त्वाचं आहे सेंटेन्स. पहिले सेंटेन्स बघा, हा जो काय फेलिंग रिएजंट आहे तो काय म्हणून काम करणार सांगा, इट इज ॲक्ट ॲज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे बरं का, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असेल. ठीक आहे. सेकंड पॉईंट असेल बघा, ओनली ॲलिफॅटिक अल्डिहाइड गिव्स पॉझिटिव्ह फेलिंग टेस्ट. लक्षात ठेवा, अल्डिहाइडपैकी 2 प्रकारचे अल्डिहाइड असतात, एक ॲरोमॅटिक आणि एक ॲलिफॅटिक असतात. तर फेलिंग टेस्ट किंवा फेलिंग रिएजन जो आहे तो फक्त आणि फक्त कुठला देणार आहे अल्डिहाइड सांगा, ओनली ॲलिफॅटिक अल्डिहाइड गिव्स पॉझिटिव्ह
फेलिंग टेस्ट बरं का. इथं लिहू शकता मग तुम्ही aromatic aldehyde do not give पॉझिटिव्ह फेलिंग टेस्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचे जे काही कीटोन आहेत, कीटोन पण देत नाहीत. कीटोन डू नॉट गिव्ह पॉझिटिव्ह फेलिंग टेस्ट. ठीक आहे. त्यामध्ये आणखी स्टेटमेंट लिहू शकता तुम्ही. एक फॉर्मिक ॲसिड एक असतं बरं का, फॉर्मिक ॲसिड HC डबल बॉन्ड O या ठिकाणी असेल OH, ला आपण काय म्हणत असतो, फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड गिव्ज पॉझिटिव्ह फेलिंग टेस्ट. ठीक आहे. तर लक्ष द्या, जर तुमच्याकडे सपोज 2 अल्डिहाइड आहेत, एक आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि एक ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे, ह्या दोघांना जर तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये फेलिंग टेस्ट यूज करू शकता. टोलन टेस्ट यूज करू शकतो का आपण, सांगा बरं. लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं मी तुम्हाला, आहे ना. टोलन टेस्टमध्ये बघा तुमचा ॲलिफॅटिक असू द्या ॲरोमॅटिक असू द्या, दोघांचं बी ऑक्सिडेशन करतं, बरोबर आहे. पण हे कशाचं करणार आहे, ओनली ॲलिफॅटिक अल्डिहाइड गिव्स पॉझिटिव्ह टेस्ट. किंवा तुमच्याकडे एका बीकरमध्ये एक अल्डिहाइड आहे, एका बीकरमध्ये कीटोन आहे, किंवा ते मिक्सर आहे, तुम्हाला सेपरेट करायचं किंवा डिस्टिंग्विश करायचं आहे, त्यामध्ये अल्डिहाइड आहे का कीटोन आहे. तर हा जर रिएजन टाकलात तुम्ही किंवा टोलन रिएजन टाका, तर तो अल्डिहाइडसोबत रिॲक्शन करणार आहे आणि कीटोनसोबत रिॲक्शन करणार नाही, बरोबर आहे. किंवा तुमच्याकडे 2 ॲसिड आहेत बघा, एक फॉर्मिक ॲसिड आहे आणि दुसरा ॲसिड आहे, जसं की ॲसिडिक ॲसिड असेल, त्यामधनं मला डिस्टिंग्विश करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही हा रिएजंट ॲड करू शकता. हा रिएजंट सिलेक्टिव्हली कुणाचं ऑक्सिडेशन करेल, फॉर्मिक ॲसिडचं, पण ॲसिडिक ॲसिडला काहीच नाही करणार आहे. ठीक आहे. तर एवढे काही सेंटेन्स महत्त्वाचे आहेत फेलिंग टेस्टमध्ये. आपण एक रिॲक्शन बघूया, एक्झॅक्टली होतं काय किंवा कलर कुठला भेटतो हे बघूयात आपण. ठीक आहे. मी 3 एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज आपल्याकडे एक्झाम्पल आहे बघा, या ठिकाणी R ग्रुप असेल, R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन आहे. यामध्ये आपण काय टाकलेलं बघा, फेलिंग रिएजंट टाकलेलं आहे. तर ह्याचं कन्वर्जन जे आहे बघा, आता माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणल्यानंतर अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ॲसिडमध्ये होतं, बरोबर आहे. पण रिॲक्शन बेसिकमध्ये सुरू आहे, त्यामुळे काय भेटणार तुम्हाला, सॉल्ट भेटणार आहे. आणि त्यानंतर एक तुम्हाला भेटेल बघा Cu2O. ठीक आहे. ह्याला म्हणायचं आहे क्युप्रिक ऑक्साईड म्हणायचं, सॉरी ह्याला म्हणायचं क्युप्रस ऑक्साईड. क्युप्रस ऑक्साईड. ठीक आहे. हे लक्षात ठेवा बरं का. क्युप्रस आणि क्युप्रिकमध्ये काय फरक आहे सांगा बरं. जर कॉपरवरती ऑक्सिडेशन स्टेट +1 जर असेल, +1, त्याच्यामध्ये क्युप्रस म्हणायचं, क्युप्रस. आणि +2 जर असेल तर त्याला क्युप्रिक म्हणायचं. ठीक आहे. लोअर ऑक्सिडेशन स्टेट जर असेल त्याला आपण OUS लावत असतो आणि हायर ऑक्सिडेशन स्टेटला आपण IC लावत असतो. तरी तुमचा काय भेटणार आहे, Cu2O भेटणार. आणि ह्याचा जो काय कलर असतो बघा, ह्याचा कलर कसा असणार आहे, रेड ब्राऊन क्रिस्टल भेटतील बरं का तुमचे, किंवा तुम्ही प्रेसिपिटेट लिहू शकता. कसे असेल हे, रेड ब्राऊन क्रिस्टल भेटतील तुम्हाला. ठीक आहे. रेड ब्राऊन क्रिस्टल असणार आहे. कशाचे असणार आहे, क्युप्रस ऑक्साईडचे असतील बघा. तुम्हाला एक्झाममध्ये कधी कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला हे स्ट्रक्चर न देता असं पण विचारलं जाईल बघा, की तुम्हाला रेड ब्राऊन क्रिस्टल कशाचे भेटतात, क्युप्रस ऑक्साईडचे आहेत का, क्युप्रिक ऑक्साईड आहेत का, क्युप्रस हायड्रॉक्साईड आहेत का, क्युप्रिक हायड्रॉक्साईड आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, क्युप्रस ऑक्साईडचे तुम्हाला रेड ब्राऊन क्रिस्टल भेटणार आहेत. क्लिअर आहे. फक्त R ग्रुप कसा असला पाहिजे तुमचा, ॲलिफॅटिक असला पाहिजे. याच ठिकाणी बघा, जर तुमच्याकडे मी एक्झाम्पल देतो बघा, बेन्झाल्डिहाइड. आता हा पण अल्डिहाइडच आहे, बरोबर आहे. ह्यावरती जर मी फेलिंग रिएजंट टाकला तर मला सांगा ह्यामध्ये कुठला तुम्हाला कलर वगैरे भेटणार आहे का, काहीच नाही भेटणार आहे. का तर हे अल्डिहाइडसोबत रिॲक्शन करतच नाहीत. ठीक आहे. किंवा तुम्ही दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता. तुमच्याकडे कीटोन आहे, R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी R ग्रुप आहे. ह्याच्यावर जर तुम्ही फेलिंग रिएजंट जर टाकलात तर या ठिकाणी पण तुमची काहीच रिॲक्शन नाही होणार आहे. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जो काय फेलिंग टेस्ट आहे किंवा फेलिंग रिएजंट आहे तो फ्रुक्टोजला मी काय करतो बघा, रिड्यूस करतो बरं का. त्यामुळे जर कीटोनच्या अल्फाला हायड्रोजन जर असेल, सॉरी OH जर असेल, दॅट इज अल्फा हायड्रॉक्झी, त्याचं पण हे ऑक्सिडेशन करत असतं. क्लिअर आहे. सो दिस इज ऑल अबाउट फेलिंग टेस्ट. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टेस्ट बघा. ठीक आहे. ओके.